चला तर मग बनवूया बोंबील भेंडी फ्राय, चटकन पटकन। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मी अनिता स्वागत करते आपलं भोईस किचनमध्ये। बघा, भोईस किचनमध्ये मी आज आणलेली आहे भेंडी, हे आहेत बोंबील। सर्व बोंबलांना साफ करून मी अर्धा इंचाचे असे तुकडे करून घेतलेले। आज आपण आपल्या भोईस किचनमध्ये बोंबील टाकून भेंडी बनवणार आहोत। तर बघा मी कशी भेंडी बनवते ही। आता हे बोंबील मी 2 पाण्यामध्ये धुवून घेते आणि भेंडी मी मस्त बारीक कापून घेते, जसे आपण नेहमीप्रमाणे भाजीसाठी भेंडी कापतो तशीच मी आता ही भेंडी कापून घेते। सर्व भेंडी मी कापून घेतली अशी बारीक। त्यानंतर हे बघा बोंबील मी 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले। एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरं आणि अर्धा चमचा मीठ हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहे। चला तर मग मस्त पटकन भाजी बनवायला घेऊ। तेल तापलं की त्यामध्ये मस्त बोंबील हलकेसे असे तांबूस रंगाचे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। तेल तापले, आता बोंबील फ्राय करून घेते। लो गॅस ठेवलेला आहे। या रेसिपीसाठी बोंबील व्यवस्थित फ्राय करणं हे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे घेताना असे बारीकच बोंबील घ्यायचे। हे बघा मस्त असा हलकासा तांबूस रंग झाला आहे बोंबीलचा। आता बोंबील बाजूला करून घेते, त्यामध्येच आता कांदा टाकून देते। कांदा नुसतं हलकासा लाल होईपर्यंत फ्राय करून घेते। गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे। कांदा हलकासा तांबूस रंगाचा झालेला आहे। आता त्यामध्ये हळद टाकून घेते, अर्धा चमचा हळद। आता त्यामध्ये ठेचा ऍड करून घेते। मीठ आपण ठेच्यामध्ये टाकलेलं आहे अर्धा चमचा, त्यामुळे मीठ टाकायची गरज नाही, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय। आता ठेचा, बोंबील आणि कांदा सर्व एकत्र 1 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं, त्यामुळे मिरची आणि लसणाचा कच्चापणा जाईल। 1 मिनिट झालाय बघा, मिरची आणि लसूण आपला मस्त फ्राय झालेला आहे। त्यांचा कच्चा जो वास होता तो गेलाय, कच्चापणा निघून गेलाय। आता त्यामध्ये भेंडी ऍड करून घेते, तर भेंडी टाकून घेते। लो फ्लेमवरच आपल्याला ही सर्व भेंडी फ्राय करून घ्यायची। आता एक वेळेस नक्की तुम्ही बनवून बघा। एक वेळेस बनवली तर तुम्ही पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवा। 1 मिनिटासाठी झाकून ठेवते। आता 1 मिनिटानंतर बघते, पुन्हा भेंडी सर्व भाजून घ्यायची, पुन्हा झाकून ठेवते आता भेंडी। आता 1 मिनिटानंतर परत बघते मी, 1 मिनिटानंतर बघते, हलवून घेतो आता भेंडी। 1 मिनिटाच्या गॅपने भेंडी हलवून घ्यायची, नाही तर ती खाली लागून जाईल। आता झाकण न ठेवताच मी 2 मिनिटं हिला अशीच फ्राय होऊ देते। 2 मिनिटानंतर बघते बघा, भेंडी आपली शिजली बघा। या स्टेजलाही तुम्ही गॅस बंद करू शकता, पण काही लोकांना यापेक्षा जास्त फ्राय झालेली भेंडी आवडते। मी सुद्धा आता हिला अजून थोडा वेळ फ्राय करून घेते। आता 2 मिनिटानंतर पुन्हा बघते मी, 2 मिनिटं झाली बघा, भेंडीला एक वेळेस हलवून घेते। 1 मिनिटानंतर बघेल परत। 1 मिनिटानंतर बघा भेंडी आपली मस्त छान अशी फ्राय झालेली आहे। बोंबील भेंडी फ्राय आपला तयार झालेला आहे। पटकन खाऊन घ्यावंसं वाटतं की नाही? तर बघा आता हा बोंबील भेंडी फ्राय तयार झालेला आहे। आता गॅस मी करते बंद। मस्तपैकी बाजरीची किंवा ज्वारीची भाकर किंवा अगदी पोळी बरोबर जरी तुम्ही ही भेंडी फ्राय खाल्ली तरी खूप छान लागते। यामुळे तुमच्या जेवणाची नक्कीच तारीफ होईल। मस्त बोंबील भेंडी फ्राय रेसिपी जर तुम्हाला थोडीही आवडलेली असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप 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 आभार। धन्यवाद।